के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मीरा भाईंदरचा जो काही 2024ला आता जो 7 जुलै 2024ला झालेला पेपर आहे तो आपण इन डिटेल ॲनालिसिसमध्ये घेतलेला आहे। ऑप्शनवरून आन्सर कसे काढले पाहिजेत, अभ्यासाचा भाग कोणता होता, अभ्यास प्लस लॉजिक कसं वापरलं पाहिजे, ऑप्शनवरून उत्तरांचा विचार कसा केला पाहिजे, मार्क्स त्याला किती यायला पाहिजे होते, या सर्व अनुषंगाने आपले बरेचसे पार्ट त्या ठिकाणी पडलेले आहेत। मराठीचे 2 पार्ट आहेत, बुद्धिमत्ताचे 2 पार्ट आहेत आणि अंकगणिताचे 1-2-3 पार्ट त्या ठिकाणी झालेले आहेत। प्रत्येक गणित मी इन डिटेल सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं समजेल या पद्धतीने समजून सांगितलेले। ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसतील त्यांनी ते पार्ट आवर्जून पहा, कारण जे काय आगामी येणारी जे काय राहिलेले पोलीस भरते जसं की ठाणे शहर असेल, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबईला मॅक्सिमम मुलांनी फॉर्म भरलेला आहे, मुंबईच्या मुलांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा। आजच्या पार्टमध्ये आपण जो काय जीकेचे 25 क्वेश्चन आहे हे 25 क्वेश्चन बघणार आहे। ते जीकेचे क्वेश्चन बघत असताना तुमच्या विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात येईल की त्याच्यामध्ये सायन्सला जास्तीत जास्त फोकस केले। परिणामी जर मुंबईच्या पण पेपरला त्या ठिकाणी सायन्सला फोकस केलं जाऊ शकतं। मग हे सायन्स कुठून येतं आहे? खरंच भाव करण्यासारखी गोष्ट आहे का? मुलं म्हणतात सायन्स आलं, अत्यंतिक बेसिक लेवलला त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहेत। मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2 की मेन टॉपिक असतात। तुम्ही MPSCची कुठलीही परीक्षा काढून बघा, राज्यसेवा असेल किंवा जे काही कंबाईन असेल PSI, STI, ESO पूर्व परीक्षा, याच्यामध्ये प्रकाश आणि ध्वनी म्हणजे लाईट अँड साऊंड या चॅप्टरवरती क्वेश्चन असतो म्हणजे असतो। त्याच्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्याचे वर्गीकरण क्वेश्चन असतो म्हणजे असतोच। हे 3-4 चॅप्टर जरी तुम्ही करून गेला असताना तरी तुम्हाला जे 7-8 प्रश्न विचारलेत त्यातले निम्मे क्वेश्चन सुटले असते। आणि राहिलेलं तर तुम्हाला मी सांगितलेच आहे, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3ला त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, ऑप्शन नंबर 1ला जायचं नाही। हे जे काय मी तुम्हाला सांगतोय हे जर तुम्ही 100% इम्प्लिमेंटेशन केलं तर मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने सांगतोय, महाराष्ट्रात कुठलाच शिक्षक तुम्हाला खात्रीशीर सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुमचे मार्क्स वाढणार म्हणजे वाढणारच। 5-10 मार्क तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त घेणारच। आज आपण जीकेचा पोर्शन त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण 25 क्वेश्चन घेणार आहे आणि नेक्स्ट ह्याच्यापासून आपण नवी मुंबईचा पेपर त्या ठिकाणी चालू करणार आहे। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये ज्या काय 2023 मधील झालेल्या 78 प्रश्नपत्रिका आहेत त्याची उत्तरे व स्पष्टीकरणे ह्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत। चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेले आहे। अत्यंतिक दर्जेदार स्वरूपाचं हे जुन्या म्हणजे ज्या काय 23 मधल्या झालेल्या 78 प्रश्नपत्रिका आहेत स्पष्टीकरणासह दिलेले आहेत। त्याच्यामुळे हे जर केलं स्पष्टीकरण प्लस ह्या प्रश्नपत्रिका केल्या तर तुम्हाला 70+ पण त्या ठिकाणी मार्क पडू शकतात। आपली संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये सगळेचे सगळे विषय कव्हर केले, 93वी आवृत्ती आहे। 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे विवेचनाद्वारे त्या ठिकाणी कव्हर होतील अशा पद्धतीनं हे पुस्तक आहे। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन त्या ठिकाणी हे बुक त्या ठिकाणी फ्रेम केलेलं आहे। त्याच्यानंतर निवडक 25 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणासह विश्लेषण या ठिकाणी या पुस्तकामध्ये घेतलेले आहे। असं निवडक 25 प्रश्नपत्रिकांचं देखील आपले एक पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं पुस्तक आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला सर्वोत्तम पुस्तक म्हणून त्या ठिकाणी मानांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालक भरतीसाठी फॉर्म भरतात त्या चालक विद्यार्थ्यांसाठी चालक भरतीसाठी हे नवीन एडिशन असलेलं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याची वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम, याच्यामध्ये हे काय वाहतुकीबद्दलचे जे काही सिम्बॉल्स आहेत हे वाहतुकीबद्दलचे सिम्बॉल्स त्या ठिकाणी कलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत। पोलीस शिपाई चालक भरती 2023 मधील आणि 2021 मधील सर्वच्या सर्व वाहतूक विषय प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। वाहतूकबद्दलचे नियम असतील, कायदे असतील याचे देखील मुद्देसूद पद्धतीने परीक्षाभिमुख मांडणी या पुस्तकामध्ये केलेले आहे। नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम जो काय 2019चा आहे, जी दुरुस्ती 2019ला झालेली ते देखील या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी अत्यंतिक चांगल्या पद्धतीने हे पुस्तक मांडलेले। जे चालकसाठी फॉर्म भरतात त्यांना हे 100% फायदेशीर असणारं पुस्तक आहे। त्याच्यानंतर जो काही जीकेचा पोर्शन असतो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं, शिवाय TCS IBPS जे काही जीके विचारते त्यांच्यासाठी
उपयुक्त असलेलं चालू घडामोडी त्याच्यामध्ये 2024च्या सर्वच्या सर्व इन्क्लूड केल्यात अशा स्मॉलेस्ट जनरल नॉलेज के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. तुम्ही पाहू शकता की अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेले आहे. जे काही साहित्य ऑस्कर विजेते आहेत ते देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. असं आपलं जीकेचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर जसं आपलं जीकेचं पुस्तक आहे, बुद्धिमापनचं पुस्तक आहे, तसं आपलं संपूर्ण मराठी हे देखील पुस्तक आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीच्या पुस्तकामध्ये व्याकरण तर आहे, प्लस याच्यामध्ये शब्दसंग्रह त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. आणि के सागरचा शब्दसंग्रहचं पुस्तक हे MPSCच्या क्षेत्रामध्ये कित्येक वर्षापासून नावाजलेला शब्दसंग्रह म्हणून ते प्रकाशित आहे. आणि अत्यंतिक मोजके म्हणजे फार आवाका न देतात, शेवटी आपली मराठी ही भाषा आहे, म्हणजे फार मोठे ग्रंथ त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. पण त्यातले मेन शब्द कुठले? बाबा चंद्र आहे, बऱ्याच वेळा त्याला समानार्थी शब्द विचारलाय. सूर्य, बऱ्याच वेळा समानार्थी शब्द. नदी, सरिता, बऱ्याच वेळा समानार्थी शब्द विचारले. म्हणजे असे जे काही ठराविक महत्त्वाचे असलेले समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील की ज्या आत्तापर्यंत MPSCनं विचारलेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या विचारले, अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक प्रमोद हुमणे सरांचं अंकगणिताचं हे पुस्तक आहे. आणि आपला जीकेचे क्वेश्चन त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही जरी झालं, माझं नीट शब्द आहे का, काही जरी झालं तरी आत्ता जी काही चालू आहे ती भरती बघा, पुण्याचं अजून ग्राउंड होणं बाकी आहे, थोडं पुढं रखडले पावसामुळे. पुण्याचं ग्राउंड झालं की पुण्याची लेखी होईल, पुणे ग्रामीणचे. त्याच्यानंतर मुंबई सिटीचं ग्राउंड चालू आहे, त्याची लेखी होईल. ठाण्याचं सेम तशीच परिस्थिती, लेखी बाकी आहे. हे महत्त्वाचे जिल्हे त्या ठिकाणी बाकी येतं. माझा मीरा भाईंदरचा तुम्ही पेपर त्या ठिकाणी बघा, तुम्हाला विश्लेषणाचा 100% फायदा होणारच. शिवाय मी जे काही लॉजिक वापरतोय, ऑप्शनवरून कसं उत्तर काढतोय, ह्याच्याकडं जर तुम्ही व्यवस्थित बारकाव्यानं जर बघितलं तर 100% तुम्हाला फायदा होणारच. आपल्याला काही जरी झालं तरी ह्यावेळी पोस्ट मारून, वर्दी मारूनच बाहेर पडायचं एवढं टार्गेट आपलं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी अडतायत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, जेणेकरून मला त्या ठिकाणी, आता बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतात की सर सोलापूरचा पेपर घ्या, काही जणांनी सांगितलंय सर अमरावतीचा पेपर घ्या, अजून काही जणांची कमेंट आली की सर रिसेंटली धुळ्याचा पेपर झाला तो पेपर घ्या. हे पेपर मी जरूर, जेवढे आत्ता पेपर होतील 24चे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी पेपर माझ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन घेण्याचा त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता बघा, आपला जीकेचा पोर्शन आहे. जीकेच्या पोर्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शांत डोक्याने जीके त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित होतं. बरेचसे क्वेश्चन त्या ठिकाणी रिपीट होते. मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2, 20 मार्क घेण्यासारखा 100% जीकेचा पोर्शन होता. तुम्ही म्हणताल अंकगणित अवघड होतं, हे मी मान्य करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रेशरला 100% 5-6 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी वायबल करू शकतात. आणि ते 5-6 क्वेश्चन काय करतात की बाकीच्या क्वेश्चनवरती परिणाम करतात. आपल्याला लक्षात घ्या, 2-4 क्वेश्चनसाठी वायबल व्हायचं नाही. मी तुम्हाला काय सांगितलंय, मी म्हणतो अगदी एका सेक्शन मधले 3-3 प्रश्न सोडले तरी 3 चौक किती झाले, 12 क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीत असं धरा. पण हे 12 क्वेश्चन जर तुम्ही ऑप्शन नंबर 3 डायरेक्टली म्हणून जर हिट केले ना, तर ह्या 12 मधले पण 2-3 क्वेश्चन तुमचे आरामात बरोबर येऊ शकतात. 3 क्वेश्चन बरोबर आले तरी तुमचे 10च मार्क जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला साधारणतः 90+ म्हणलं तरी मार्क पडू शकतात. बरं ठीक आहे, अगदी वर्स्ट टू वर्स्ट कंडिशन हे 12 क्वेश्चन नाही आले म्हणजे तुम्हाला लेखीला 88 मार्क पडतील. लेखीला 88 पडले तर मिनिमम पोरग, म्हणजे ग्रामीण भागातलं मिनिमम पोरग 42 मार्क घेतेच. मग 42 मार्क जर 88 मध्ये मिळवले तर किती होतात? 8 2 10 चाल 1 8 4 12 1 13 130 मार्क होतात. कुठलं पण मेरिट बसू शकतं ह्या मार्कांना. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही शांत डोक्यानं त्या ठिकाणी, मला शांत डोक्यानं पेपर सोडवायचा आहे असं कंटिन्युअसली 2-3 दिवस सांगत राहायचं. मुद्दा नंबर 2, माझे फार ठराविकच पेपर यूट्यूबला अवेलेबल आहेत. तेवढे सगळेच्या सगळे तुम्ही बघण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी तुम्हाला एक पॉझिटिव्हनेस येणार की यार ऑप्शनवरून उत्तर काढायचं. तुमचा एक 4 दिवसांचा, म्हणजे आता पेपर तुमचा 4 दिवसांनी असणार आहे का नाही, त्यावेळेस असं झालेलं असतं की काय वाचून काय नाही. ते 4 दिवसामध्ये मी जे पेपर घेतलेत का नाही, तुम्ही 2चं स्पीड लावून पेपर बघा. 1च्या स्पीडवर बघू नका, 2चं स्पीड लावलं की साधारणतः तुमचे झपाझपा एक 3-4 तासामध्ये तर एक पेपर संपू शकतो. म्हणजे एक पेपर तुम्हाला फार फार जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी देऊ शकतं. आता बघा, 25 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 25 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय, टिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही समाजाच्या मालकीची असतात. समाजाच्या मालकीची असतात. इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे समाजवादी. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, काही जरी झालं तर ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ला सोडायचं नाही.
हा प्रश्न सोपा होता. हा प्रश्न सोपा होता. इयत्ता 5वीतला प्रश्न आहे. इयत्ता 5वीतला काय म्हणते आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था. असे अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहे. शासकीय प्रकारची अर्थव्यवस्था आहे का? नाही. इथं काय विचारले? अर्थव्यवस्थेवरती क्वेश्चन विचारले. शासकीय हा प्रकारच नाही. ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 3 जर गेला, तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर येत नसतं तर सरळ सरळ 3 तर गेला, तुम्ही मार्क काय करायला पाहिजे होता? ऑप्शन नंबर 2 मार्क करायला पाहिजे होता. म्हणजेच समाजवादी ह्या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. आता अभ्यासाच्या अँगलनं बघू. बघा भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. कशी आहे? मिश्र स्वरूप. ऑलरेडी PYQ पोलीस भरतीला आलेला आहे, MPSCला आलाय. इयत्ता 5वीतला प्रश्न आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. मिश्र स्वरूपाची कशी आहे? तर आपल्याला माहिती आहे अमेरिका जे काय आहे हे भांडवलशाही देश आहेत. भांडवलशाहीमध्ये काय होतं? वैयक्तिक एका मालकाचे म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनला विचार करायचा. बिझनेसमॅन कडे जे काय पॉवर असते त्याकडे पैसे सत्ता आहे सगळे. एलॉन मस्क सगळी पॉवर त्याच्याकडे, बिल गेट्स सगळी पॉवर त्याच्याकडे, पैसे आहेत. हे काही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे हे देश आहेत. म्हणजे त्यांच्याकडे काय भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आपल्याकडे तसं करून चालेल का? आपल्याकडे काही लोक श्रीमंत आहेत, म्हणजे 10% लोक श्रीमंत आहेत, 90% गरीब आहेत. 90% गरीब आहेत त्यातली बरीचशी लोक काय करतात? शेतीवरती डिपेंड आहेत, बरेचसे काम करतात. चायनामध्ये त्यावेळी काय होतं? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस चायनामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. आता सुद्धा पण तिथं कशी आहे? समाजवादी अर्थव्यवस्था आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय की सरकारच ठरवतं. सरकार ठरवतं की त्या पद्धतीनं धोरणं कुठली राबवायची. बघा सरकारच्या हातात असतं. सरकार सगळे उद्योग सरकारच्या ताब्यात, सगळी धोरणं सरकारच ठरवतं. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे महत्वाच्या गोष्टी सरकारकडे आहेत आणि राहिलेल्या उद्योगांचं काय केलंय? भांडवलीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन केलेले. मग भांडवलशाही देश म्हटलं की अमेरिका, युरोप वगैरे तिकडच्या मधले भांडवलशाही. समाजवादी कुठला आहे? चायना आहे. समाजवादी चायना आहे. समाजवादी या शब्दामध्ये हित काय म्हणते हो? उत्पादनाची साधने समाजाच्या. कीवर्ड सापडला तुम्हाला, कीवर्ड सापडला. एक्झामिनरनं त्या ठिकाणी कीवर्ड दिलेला आहे. उत्पादनाची साधने कुणाच्या मालकीची पाहिजेत? समाजाच्या. ऑप्शन बघा बरं. समाज हा शब्द एकमेवच ऑप्शन मध्ये आलेला आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये समाजवादी. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्था होती. भारताची मिश्र अर्थव्यवस्था. समाजवादी कोणाची? चायनाची आहे. शिवाय समाजाच्या मालकीची साधनं कोणाची राहतात? समाजवादीमध्ये राहतात. आणि भांडवलशाहीमध्ये वैयक्तिक मालकीची राहतात. कशी? वैयक्तिक. उद्या काय करतील? हिथं समाजवादी शब्द काढतील आणि काय देतील? वैयक्तिक मालकीची साधने असलेली खालीलपैकी अर्थव्यवस्थेचा प्रकार कुठला आहे? भांडवलशाही. म्हणजे 3 प्रश्न सांगितले. भारताची विचारली मिश्र अर्थव्यवस्था, समाजाची विचारली समाजवादी अर्थव्यवस्था आणि वैयक्तिक मालकीची साधने विचारली भांडवलशाही अर्थव्यवस्था. झाले 3 प्रश्न त्या ठिकाणी तयार झाले. अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन विद्यार्थी मित्रांनो करत राहायचं. म्हणजे पोस्टमॉर्टम करायचे सगळ्या ऑप्शनचं. पुढचा क्वेश्चन. आणि तुम्ही तुमच्याकडे प्रिंट आउट थोडी किंवा सॉफ्ट कॉपी वगैरे ठेवून चाला, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला ह्याचं हे करते. आता हा प्रश्न ऑलरेडी MPSCला PYQ मध्ये विचारलेला आहे. बघा MPSCला PYQ मध्ये विचारलेला आहे, पोलीस भरतीला PYQ मध्ये विचारलेला आहे. अत्यंतिक सोपा आणि यायलाच पाहिजे अशा स्वरूपाचा प्रश्न होता. अणुऊर्जेवरती चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? बघा भारतामध्ये जे काय चालणारी पहिली भारतातील अणुभट्टी कोणती? कामिनी, दामिनी, ध्रुव आणि अप्सरा. तर ही जी काय अप्सरा ही पहिली अणुभट्टी आहे. अणुभट्टीमध्ये आपण काय करत असतो? तर जे काय ही असतात युरेनियम असेल, थोरियम असेल, आपल्या भारतामध्ये थोरियम सापडतं. ह्याच्यावरती पण आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की बाबा जे काही थोरियमचे साठी आपल्या भारतामध्ये जास्त आहेत, थोरियम आणि युरेनियम. हे युरेनियम वापरलं जातं अणुविद्युत केंद्रामध्ये. अणुविद्युत भट्टीमध्ये काय केलं जातं? तर त्या ठिकाणी रिॲक्शन केले जातात. रिॲक्शन करण्यासाठी जड पाणी वापरलं जातं. काय वापरलं जातं? जड पाणी वापरलं जातं, ज्याला हेवी वॉटर असं म्हणतात. तर एवढे इन डिटेल सांगायचं म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना फायनल इयर मेकॅनिकलला असताना मला अख्खा एक पॉवर प्लांट इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्टच होता. त्यामुळे एवढं जास्त मी डीपमध्ये जाऊ शकत नाही. परंतु मी जेवढे 3 पेपर घेतलेत त्या पेपरमध्ये 100%
मी हे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे की हे हेवी वॉटर काय, युरेनियम काय, थोरियम काय, तेवढं जरी ज्याने लेक्चर बघितलं असतं तरी 100% क्वेश्चन आला असता. आता हे लक्षात कसं ठेवायचं, अप्सरा वगैरे कसं, तर सरळ सरळ आपलं गाणं आहे ना, अप्सरा आली, हे गाणे ना सोनाली कुलकर्णीचं. अप्सरा आली ही कशाची, अणुविद्युत भट्टी घेऊन, असं लक्षात ठेवायचं. अणुविद्युत भट्टी घेऊन, अणुविद्युत भट्टी घेऊन कोण आली, अप्सरा आली. म्हणजे ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली, बघा ही ट्रिक तुम्ही लिहून ठेवा तुमच्या इथं, मी माझ्या बुक मध्ये लिहून ठेवले. अप्सरा आली अणुविद्युत भट्टी घेऊन, हे वाक्य तुम्ही लक्षात केले, एक 5-6 वेळा दिवसभरात वाक्य म्हटलं ना, जेवताना वाक्य आठवलं ना, अप्सरा आली अणुविद्युत भट्टी घेऊन, 100% तुमचं कधीच विसरणार नाही. तुम्हाला जर उद्या प्रश्न विचारला की बाबा अणुविद्युत वरती चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कुठली, तर कुठली आहे, अप्सरा नावाची ही आहे. आणि ही काय विचारली, कारण आपल्या इथं ठाण्यामध्येच त्या ठिकाणी ही पहिली अणुविद्युत भट्टी चालू केलेली आहे. कुठं चालू केलेली आहे, तर तारापूर या ठिकाणी चालू केलेली आहे. हा देखील ऑलरेडी PYQ त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन, बऱ्याचशा जणांना हा आला नसेल, परंतु लॉजिकली मी सोडवू शकलो असतो. जरी हा प्रश्न आला नसेल, यायला पाहिजे होता, ज्यांना जीके व्यवस्थित वाचले त्यांना आला असेल, परंतु ज्यांना आला नसेल त्यांनी जरी हा क्वेश्चन चुकला असता तरी असे क्वेश्चन मेरिट ठरवत नाहीत. काय विचारले, ऑलिम्पिक पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला कोणती. आणि आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीचा पेपर आहे, जेवढं भारतातलं पहिलं आहे, पहिले पुरुष पहिली महिला, त्याच्यानंतर पहिलं सगळ्यात उंच शिखर, महाराष्ट्रातलं सर्वात उंच, सगळं पहिलं पाठच करून ठेवायचं, पाठच. त्याच्यामुळे हा क्वेश्चन अभ्यास करणाऱ्याला, चांगला अभ्यास करणाऱ्याला सुटायलाच पाहिजे होता. बघा काय मी म्हटलं, पहिलं जीके जेवढं आहे तेवढं पाठ करणं बाबा तुम्हाला मस्टच आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला फार आवाका जास्त नाही अभ्यासाचा, कमी आवाका आहे, फक्त त्याला रिव्हिजन जास्तीत जास्त वेळा द्या. रिव्हिजन द्या ना तुम्ही 25 वेळा, बोंबलत चहाला ह्याला हिंडण्यापेक्षा तुम्ही रिव्हिजन द्या. रिव्हिजन मारले की तुमचा रिझल्ट 100% बसणार आहे. बघा ऑलिम्पिकमध्ये का क्वेश्चन विचारलाय, कारण आता रिसेंटली काय होणार आहे, पॅरिस या ठिकाणी काय होणार आहे, ऑलिम्पिक होणार आहे. आता जी काय आगामी भरती होणार आहे ही तर क्वेश्चन विचारू शकतात की आता जे काय 2024चं ऑलिम्पिक होणार आहे कुठं होणार आहे, पॅरिस या ठिकाणी होणार. का विचारणार, कारण पॅरिस या ठिकाणी जे काय ऑलिम्पिक होणार आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती, 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे पॅरिसला अगोदर कधी झाले असेल, म्हणजे 1914 साली. बघा 1914 साली त्या ठिकाणी पॅरिसला ऑलिम्पिक झालं होतं. आणि परत एकदा आता पॅरिसला 100 वर्षानंतर त्या ठिकाणी ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार आहेत. जर ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार आहेत म्हणून त्यांनी इथं बेस धरून विचारलेलं आहे. आता आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या काय परीक्षा आहेत, मग ती MPSCची असो, पोलीस भरतीच्या असो, अगदी डिसेंबरमध्ये होणारी असो, ह्या सर्वच्या सर्व भरतींसाठी हे करूनच ठेवायचं. काय, ऑलिम्पिकमध्ये पहिला आता आपले कुस्तीपटू आहेत, पहिले पदक विजेते आहेत खशाबा जाधव, आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाची बाब आहे की त्यांना ऑलिम्पिकमधल्या पहिलं कुस्तीतलं मेडल भेटलेले खशाबा जाधवांना भेटलेले. मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ह्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजेच जे काय ऑलिम्पिकच्या संदर्भात असणारी सर्वच्या सर्व इतंभूत माहिती, भारतातला कोण पहिला आला, कोणी कधी मेडल भेटलं, आता ज्यांना मेडल भेटलं, ह्याच्यावरती क्वेश्चन 100% असणार म्हणजे असणारच. ओके, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आता बघा पोलीस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोणती. तुम्हाला मी काय सांगितलं, पहिली सगळं पाठ करून ठेवायचं. ज्याचं पहिलं पाठ असेल त्यावेळेस त्याला 100% उत्तर येणार. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला, काय नाव आहे तिचं, करनाम मल्लेश्वरी. बरं का, इथं प्रिंटिंग झाले नाही. करनाम मल्लेश्वरी सगळ्यांना माहिती आहे. करनाम मल्लेश्वरी हिनं काय मिळवलं होतं ऑलिम्पिकमध्ये, त्या काळात सगळ्यात पहिलं पदक त्या ठिकाणी मिळवलं होतं. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आणि आपल्याला माहिती आहे नाव देतात आणि ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, किंवा वादक वेगवेगळे, सतार कोण वाजवतं, बासरी कोण वाजवतं, तबला कोण वाजवतं, हे इन्स्ट्रुमेंट विचारतात, त्याचं ते कोण वाजवतं असं विचारतात. म्हणजे ही जुना पॅटर्न आहे हा क्वेश्चनचा. काही ह्याच्यामध्ये नवीन फार जास्त क्वेश्चन तयार केलेत अशातला काय प्रकार नाहीये. मग आता बघा मी लॉजिकली विचार काय केला, हे भारतातलं पहिलं भेटलंय, पहिलं म्हणजे फार जुन्या काळामधलं असणार. जुन्या काळामध्ये भालाफेक हा तेवढ्या पद्धतीनं होता का, आपल्या भारतामध्ये तेवढ्या पद्धतीने नव्हता. आता जो काही नीरज चोप्रा आहे बघा,
नीरज चोप्रा आहे, ह्या नीरज चोप्रानं ह्या भालाफेकला टॉप लेवलला भारताला नेलं. म्हणजे त्यावेळी भालाफेकमध्ये त्या पण स्त्रिया असतील असं मला वाटलं नव्हतं. लॉजिकली मी त्याला बाजूला काढलं. उंच उडी हे जिम्नॅस्टिकचा पार्ट आहे आणि जिम्नॅस्टिकमध्ये बघा चायना जपान हे टॉप लेवलला आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये तेवढ्या लेवलला उंच उडीमध्ये विकास झालेला नाही. परंतु ह्या दोन ऑप्शनला मी आलो. बघा 50-50 तर मी माझ्या कॉमन सेन्सवरती चालू आहे. मी माझं कॉमन सेन्स वापरतो. यार म्हटलं भालाफेक तर नीरज चोप्रानं आत्तावर आणले. त्यावेळेचा विचार केला तर त्यावेळी भालाफेकला फार जास्त डिमांड असेल. त्यातल्या त्यात महिलेला मला कसंच वाटत नाही. उंच उडीच्या बाबतीत विचार केला तर धावण्यापर्यंत ठीक आहे बाबा, पीटी उषा वगैरे अशा व्यक्ती होत्या. पण उंच उडीमध्ये मला वाटत नाही, कारण उंच उडी हा जिम्नॅस्टिकचा पार्ट आहे. जिम्नॅस्टिकमध्ये चायना पुढं होतं, जपान पुढं होतं. म्हणजे उंच उडी पण असेल हे वाटलं नाही. पण तू इकडं आलो, पहिला ऑप्शन दिलता बॉक्सिंग आणि दुसरा ऑप्शन दिलता वेट लिफ्टिंग. म्हणलं 100% हे तो उत्तर आहे. कसं आता मला सांगा, मीराबाई चानू असतील, त्याच्यानंतर मेरी कॉम असेल, मेरी कॉम बॉक्सिंगमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आहे. ओके, तर मग ही जे काही व्यक्ती आहेत, मेरी कॉम असेल, मीराबाई चानू असेल, ह्या व्यक्तींना हे खेळ बॉक्सिंग असेल, वेट लिफ्टिंग असेल हे पुढे नेले. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत मोटिवेशनल असणारी गोष्ट पाठीमागून कुठेतरी चालत आली असणार आहे ना. बघा क्रिकेट खेळ फार पाठीमागून कपिल देव वगैरे ह्यांच्यापासून पुढं आला. आता भारताचा संघ टॉप लेवलला गेला. म्हणजे काहीतरी पाठीमागं बेस असणार आहे. सेम बेस असल्याशिवाय आता मेरी कॉम असेल, मीराबाई चानू असेल, यांनी वेट लिफ्टिंग किंवा बॉक्सिंग हे पुढं नेलं नसेल. म्हणजे मी विचार काय केला की बाबा हे पाठीमागचा काहीतरी ह्या दोन खेळांना बेस असणार आहे. त्याच्यामध्ये आत्ता महिला आहेत, म्हणजे पूर्वी पण महिला असणार आहेत. म्हणूनच त्या पूर्वीच्या महिलांकडून काहीतरी मोटिवेशन घेऊन ह्या मीराबाई चानू असेल, मेरी कॉम असेल, ह्यांनी भारताचं नाव उंच केलं. 100% उत्तर म्हणलं ह्या दोघांमध्येच ठेवलेलं आहे. म्हणजे एक तर उत्तर 1 असेल किंवा 2 असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं तर मला हा प्रश्न 100% कसाच येत नव्हता. ऑप्शन नंबर 2 ला मी ह्या ठिकाणी एक्झाममध्ये 100%च हिट केलं असतं. मग वेट लिफ्टिंग ह्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे जी काय कर्णाम मल्लेश्वरी आहे ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संदर्भात आहे. मग आता मेरी कॉम असेल, त्याच्यानंतर मीराबाई चानू असेल, ह्या सगळ्यांच्या संदर्भात ऑलिम्पिकमधल्या त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न करणे गरजेची गोष्ट आहे. मी ह्या प्रश्नाच्या बाबतीत अप्रोच कसा ठेवला हे तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी शिकणं इम्पॉर्टंट आहे. मी ऑप्शन नंबर 1 ला गेलो नाही. ऑप्शन नंबर 1 ला मी कारण सुदीत राहून पेपर सोडवायचा, शांत राहून पेपर सोडवायचा. म्हणजे लय खुश पण व्हायचं नाही, दुःखी पण व्हायचं नाही, मॉडरेट लेवलला त्या ठिकाणी पेपरवरती काम करायचंय. 100% तुम्हाला मार्क पडणारच. आणि हे तर बघा ना तुम्ही, ऑप्शन नंबर 2 आणि 3 ला हिट करत चालले ना. जर मी 3 इलिमिनेट केला होता उंच उडी, म्हणजे 100% मी ऑप्शन नंबर 2 लाच त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये ना टिक केलं असतं. एवढं मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने सांगू शकतो. म्हणजे न सुटणारे प्रश्न पण त्या ठिकाणी आपल्याला आहेत ना, सहजासहजी म्हटलं तरी मार्क देऊन जाऊ शकतात. आता हा भूगोलावरचा अत्यंतिक साधा आणि सोपा असणारा प्रश्न आहे. सगळ्यांना यायला पाहिजे होता. हा प्रश्न ज्याचा चुकू शकतो तो कसाच मेरिटमध्ये बसू शकत नाही. भूगोलावरचा सोपा प्रश्न आहे. इंग्लंडमध्ये ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार, कुठं ग्रीनिच, ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले की बाबा जे काय आपलं हे रेखावृत्त आहे, जे काय झिरो रेखावृत्त आहे, हे झिरो रेखावृत्त कुठं आहे? ग्रीनिच ह्या ठिकाणी आहे इंग्लंडमधल्या. आणि ह्याच्यानुसार आपली काय ठरलेली आहे? स्थानिक वेळ ठरलेली आहे. काय ठरलेले? स्थानिक वेळा ठरलेले आहेत. कारण सगळीकडे घड्याळासारखं असायला पाहिजे. मग स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले होते असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असेल? तर भारताचं टाइम टेबल बघा, हिथं असे इंग्लंड आहे, इकडं असा भारत आहे, इकडं असा भारत आहे. मग हा हिथं ग्रीनिच आहे, ज्याला झिरो रेखावृत्त असं म्हणतात. झिरो रेखावृत्त हे उभ्या लाईन असतात. ह्याच्यावरती पण प्रश्न त्यांनी विचारलाय. उभ्या लाईन असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात, आडव्या लाईन असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात. झिरो ह्या रेखावृत्त कुठून गेलेले असा पण प्रश्न विचारलाय. कुठून गेलेले आहे? ग्रीनिचच्या ठिकाणी गेलेले. मग ह्या झिरो वृत्तापासून आपलं भारताचं ठिकाण हे किती? 5.5 तासांनी पुढे आहे. किती? 5.5 तासांनी पुढे आहे. हिथं देखील PYQ विचारलेला आहे की ग्रीनिच रेखावृत्तापासून भारताचे स्थान कितीनं पुढे आहे? तर 5.5 तासांनी ते पुढे आहे. जर 5.5 तासांनी ग्रीनिच अक्षवृत्तापासून भारताचं स्थान पुढे असेल, तर जर इंग्लंडमध्ये 5 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? कमीत कमी 5.5 तासांनी पुढे. म्हणजे हिथं 5 वाजले तर 10:30 त्या ठिकाणी वाजले असतील. ऑप्शन बघा, हिथं दिलंय 9:30, हिथं दिलंय 9:30,
आणि हे तर दिलंय ऑप्शन नंबर 3 ला रात्रीचे 10:30. रात्रीचे 10:30 सकाळचे वाजतील का हो? नाही, कारण तिथं सायंकाळचे 5 दिले होते, सकाळचे नव्हते दिले. सायंकाळचे 5 वाजले असतील तर रात्रीचे 10:30 त्या ठिकाणी वाजले असतील. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता, कसा चुकायला नव्हता पाहिजे होता. 29 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न बघा. ऑलरेडी PYQ आहे, सोप्या स्वरूपाचा आहे. काय करायचं, जे काय 11वीचे जुने स्टेट बोर्डचे पुस्तक आहे का, जुने हिस्ट्रीचे इतिहासाचं जुनं 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक ठराविक समाजसुधारक दिलेत, क्रांतिकारक दिलेत, त्याच्यावरतीच क्वेश्चन येते. 1857चे स्वातंत्र्य समर ऑलरेडी MPSCचा पण हा PYQ आहे बघा. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर हे विदा सावरकरांनी लिहिलेलं आहे. काही ह्याच्यामध्ये लॉजिक वगैरे वापरायची काही गरज नाही, अभ्यासाचा पार्ट होता, यायलाच पाहिजे होतं. ओके. त्याच्यानंतर 30 नंबरचा गाव. महाराष्ट्राजवळील भिलार हे गाव टिंबटिंब चे गाव म्हणून ओळखले जाते. पुस्तकांचे, वनस्पतीचे, आंब्यांचे, किल्ल्यांचे. वनस्पतींचे ना आंब्यांचे ना असलं काय विषय येत नाही. हे आंब्याचे कुठं कोकणातले का, ऑप्शन गेला. वनस्पतीचं कुठं गाव असतं का, पुस्तकाचे का किल्ल्यांचे. बघा, पुस्तकांचे का किल्ल्यांचे. तर अभ्यासाचा पार्ट होता, ज्यांनी करंट केलेले व्यवस्थित, की बाबा आता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी जेवढे व्हिडिओ बघतात तेवढे सगळ्यांनी शोधून सांगायचंय. जसं महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कशाचं, पुस्तकांचं. ऑलरेडी बऱ्याचशा एक्झाममध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. जीकेचा अत्यंतिक सोप्या स्वरूपाचा हा प्रश्न होता. मला नाही वाटत की कोणाचा चुकला असेल. तर आता तुम्ही मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं मधाचं गाव म्हणून खालीलपैकी कोणत्या गावाला त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. जसं पुस्तकांचं गाव भिलार आहे, तर मधाचं गाव कुठलं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी, ज्यांना येत नसेल त्यांनी सर्च करून टाकायचं आहे. दुसऱ्याच्या कमेंट वाचायचं नाही, स्वतः सर्च केल्यानंतर लक्षात राहतं. मी तुम्हाला सांगू शकतो, पण तुम्ही सर्च करून खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की मधाचं गाव म्हणून खालीलपैकी महाराष्ट्रातल्या कुठल्या गावाला भेटलेले. मग आता काय तुम्ही करायचं, जर तुम्हाला पुस्तकाचं गाव विचारलं जाऊ शकतं तर भूगोलाचं जर तुम्ही पेज काढलं, भूगोलावरती क्वेश्चन आहे, भूगोलातलं जर पेज काढलं तर जे महत्वाचे त्या ठिकाणी मेन गावं आहेत बाबा, ह्याला पुस्तकाचं गाव म्हटलंय, कोणाला मधाचं गाव म्हटलंय, हे सगळंच्या सगळं. फुलपाखरांचं गाव, फुलपाखरू कुठलं, राणी पाकोळी हे पहिलं आहे, ब्लू मॉर्मॉन ज्याला म्हणतात, हे महाराष्ट्राचं फुलपाखरू आहे. मग हे जे काही सगळे आहेत, हे सगळीच्या सगळं तुम्ही जे चार्ट आहेत ते जरी तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी सर्वोत्कृष्ट त्या विद्यार्थ्याचा अभ्यास मी असं समजेल. 1-2 मिनिटं लागू शकतात त्या ठिकाणी. ओके. पुढं हा क्वेश्चन, हा लॉजिकली क्वेश्चन होता बरं का. क्वेश्चन फार भारी होता, मला आवडलेला क्वेश्चन आहे हा. ह्या पेपरमधला आवडलेला क्वेश्चन आहे मला हा. आणि ज्याच्या डोक्यात हे का नाही आपलं गणित 2 आणि 3 ला घेऊन जायचं, त्याला 100% उत्तर येणार. बघा, लोकशाहीचा गाभा म्हणजे, हा प्रश्न तिथं येणं हे अवघड आहे. ह्याचं प्रश्नाचं उत्तर लॉजिकलीच काढणं अपेक्षित होतं. बघा, लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. मला सांगा, लोकशाहीचा आणि न्यायालयाचा तितकासा संबंध आहे. न्यायालय निर्णय देते म्हणूनच लोकशाही जिवंत आहे असा प्रकारे का, ऑप्शन गेला. राखीव जागांचे धोरण, आरक्षणाचा किती पार्ट आहे हो, राखीव जागांचं धोरण 10%, 12%, 20% असं असतं, त्याचा आणि लोकशाहीचा संबंध आहे का, ऑप्शन नंबर 3 पण गेला. राखीव जागांचा, आता आपण बघतो एक्झामला फॉर्म भरतो, राखीव जागा कमी असतात, बाकी ओपनला ह्याला जागा जास्त असतात. म्हणजे राखीव जागांचं धोरण हे लोकशाहीचा गाभा असू शकतो का, असू शकत नाही. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 गेला. ज्याला 3 काढता आला असतं त्याने काय केलं असतं, ऑप्शन नंबर 2 ला स्टिक केलं असतं आणि उत्तर त्याचं त्या एक्झाम हॉलमध्ये बरोबर आलं असतं. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. मग आता प्रौढ मताधिकार लोकशाहीचा महत्वाचा पार्ट आहे का, 100% आहे. बघा नीट, प्रौढ मताधिकार हा लोकशाहीचा महत्वाचा कणा आहे, बेस आहे, हे मला मान्य आहे, परंतु त्याला गाभा आहे असं म्हणता येणार नाही. लोकशाहीचा गाभा कधी म्हणू शकतो आपण, नीट विचारात घ्या, थोडं तुम्हाला समजून सांगतो. बघा, आपल्याला लोकशाहीचा गाभा काढायचा आहे. तुम्ही कसा त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे होता.
लोकशाहीचा गाभा. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांचा सहभाग झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. लोकांचा सहभाग कुठे वाढला पाहिजे? लोकांचा सहभाग हा सरकार किंवा ज्याला काय आपण शासन असं म्हणतो, या शासनामध्ये जास्तीत जास्त लोकांचा काय झाला पाहिजे? सहभाग झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी महात्मा गांधी काय म्हटले? विकेंद्रीकरण करा. काय म्हटले? विकेंद्रीकरण करा. विकेंद्रीकरण करा. आणि म्हणूनच हा राज्यशास्त्रातल्या पंचायत राज मधला क्वेश्चन होता. कशाला? म्हणूनच पंचायत राज व्यवस्था आली. पंचायत राज व्यवस्था का आली? तर हे जे काही शासन आहे ह्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी. कशासाठी? लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था आली. मग कसं विकेंद्रीकरण झालं बघा. आता वरती काय आहे? सगळ्यात टॉपला आहे संसद. संसदेमध्ये काय आहे? लोकसभा आणि राज्यसभा. बघा, संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे. मला सांगा, आत्ताच लोकसभेचे इलेक्शन झाले का? 100% झाले. इलेक्शन झाल्यानंतर तिथून निवडला कोण गेला? पंतप्रधान निवडला गेला, त्याचं मंत्रिमंडळ निवडलं गेलं. त्याच्यानंतर आता सपोज आम्ही बारामती मतदारसंघात आहे, सुप्रियाताईंना निवडून दिलं. जे पुण्यातले असतील त्यांनी मुरलीधर मोहोळांना निवडून दिलं. म्हणजे लोकांचा सहभाग झाला का? हो, 100% इथं लोकांचा सहभाग झाला. आता राज्याच्या खाली या. हे कुठे वरती? केंद्र पातळीवरती आहे किंवा देश पातळीवरती. आता खाली या. खाली कुठं आलो? राज्यात आलो. राज्यात आलो की आपल्याला काय दिसते? विधानसभा दिसते. काय दिसते? विधानसभा. आता मला सांगा, महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन लागणार आहेत का? 100% लागणार आहे. मग महाराष्ट्राच्या विधानसभेचे त्या ठिकाणी इलेक्शन लागणार आहे. वोटिंग कोण करणार आहेत? लोक करणार आहेत. मग विधानसभेचं इलेक्शन लागल्यानंतर आपण कोण निवडून देणार आहे? मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपला निवडणार आहे. बरोबर? जसा वरती पंतप्रधान निवडला तसा खाली मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. जर मुख्यमंत्री निवडला गेला तर त्याच्यामध्ये हा मुख्यमंत्री निवडत असताना, ते मंत्रिमंडळ ठरत असताना लोकांचा सहभाग आहे का? 100%. आताच आपण दिवाळी झाली की काय करणार आहे? वोटिंग वरती जाऊन वोटिंग करणार आहे. म्हणजे लोकांचा सहभाग आला. आता जसं वरती केंद्रामध्ये सरकार चालतंय, सेम तसंच कुठं चालायला लागलं? राज्यामध्ये चालायला लागलं. म्हणजे सत्तेचं काय झालं? विकेंद्रीकरण झालं. विकेंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे काय? सत्ता एकाच ठिकाणी एकवटणे. आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय? हितून हिकडं आली, हितून हित आली, हितून हित आली. म्हणजे बघा, अशा पद्धतीनं काय असतं? हे विकेंद्रीकरणाचा पार्ट असतो. ओके. आता जसं हित आहे तसंच खाली गाव पातळीला काय हो? ग्रामपंचायत आहे. काय आहे? ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये आपण वॉर्डामध्ये वोटिंग करतो का? 100% जे काय ग्रामपंचायतीच्या आपल्या वॉर्डमध्ये जे सदस्य उभे राहतात त्यांना आपण वोटिंग करतो. जे वोटिंग करतात, ज्या सदस्यांना आपण वोटिंग करतो त्या सदस्यांना वोटिंग केल्यानंतर तिथून काय निवडला जातोय? सरपंच निवडला जातोय. म्हणजे ह्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये लोकांचा सहभाग आहे का? 100% आहे. म्हणजे जसं वरती केंद्रात पंतप्रधान निवडला गेला त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग राहिला, राज्यामध्ये विधानसभा निवडली गेली त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग राहिला, तिथं मुख्यमंत्री निवडला गेला, आणि खाली गाव पातळीवरती ग्रामपंचायत आली, तिच्यामध्ये सरपंच निवडला गेला, याच्यामध्ये पण लोकांचा सहभाग राहिला. आता मला सांगा, सत्तेचं विकेंद्रीकरण जसं केंद्रात सरकार आहे तसंच राज्यात आहे तसंच गावात आहे. म्हणजे सत्तेचं काय झालं? विकेंद्रीकरण झालं. आणि हाच काय आहे? लोकशाहीचा गाभा आहे. म्हणजे ज्याला प्रश्न समजला नसेल ना, मला नाही वाटत की आता एवढं इन डिटेल सांगितल्यानंतर कोणाचा डाऊट त्या ठिकाणी शिल्लक राहिला असेल. पुढे 32 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला मी आत्ता सांगितलं. महाराष्ट्रातलं जे काही जे काही समाजसुधारक आहेत ह्या समाजसुधारकांवरती क्वेश्चन विचारला जातो. 11वी हिस्ट्रीतले जे काही समाजसुधारक दिलेत त्याच्यामध्ये दलित चळवळीतले दिले शाहू फुले आंबेडकर, त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे असतील, शिक्षण चळवळीतले कर्मवीर अण्णा असतील, त्याच्यानंतर महर्षी कर्वे असेल, रमाबाई रानडे असतील, ह्या सगळ्या लोकांना करून जायचं म्हणजे जायचं क्वेश्चन असतोच. आता बघा, मुंबई येथे देवीदासी प्रथेच्या विरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली? प्रश्न यायला पाहिजे होता. प्रश्न सोप्या स्वरूपाचा होता. ऑलरेडी हा प्रश्न MPSC न PYQ विचारलेला आहे आणि यदा कदाचित मला वाटतं पोलीस भरतीमध्ये पण हा प्रश्न झालेला असावा. बेसिक समाजसुधारकांवरती क्वेश्चन होता. आता मला सांगा, देवीदासी प्रथा म्हणजे आपल्याकडे आपण गावाकडची माणसं हो, आपल्याला माहिती आहे ना, त्या देवीदासी असतात त्या
गावातले ती यल्लम्मा वगैरे असेल त्याच्यावरती तो पिक्चर पण आलेला, तर मला तिचं नाव आठवे नाही. त्या पिक्चरचे देवीदासी प्रथेवरती सो क्वेश्चन आहे की बाबा त्याला त्या हिरोला त्या ठिकाणी देवाचा दास म्हणून हे करतात, त्या यल्लम्माला सोडतात आणि ती हिरो हिरोईन मग नंतर कळतं की बाबा तसा काय प्रकार नाही, असं ते तो पिक्चर आहे, मराठी मूवी आहे. मग ही जी काही देवीदासी प्रथा आहे अत्यंत वाईट होती. मला सांगा ह्याच्या विरुद्ध जे काही काम करणारे हे काय हा दलित समाजातलाच व्यक्ती असेल का नाही? देवीदासी प्रथा वगैरे हे ब्राह्मण वर्ग ह्याच्यामध्ये असेल का? देवदासी प्रथेमध्ये वरिष्ठ वर्ग ह्या देवीदासी प्रथेमध्ये असेल का? असणार नाही. आता लॉजिकली या भाग विष्णू शास्त्री पंडित ऑलरेडी ब्राह्मण व्यक्ती, ऑप्शन गेला. ही देवीदासी प्रथेविरुद्ध असा व्यक्ती लढणार की जो दलित समाजाचा आहे, कारण जे दलित लोक येतात म्हणजे त्यांच्यामध्येच नाही पण त्यांच्यामध्येच तशा पद्धतीच्या प्रथा काय झालेल्या आहेत, रूढ झालेल्या आहेत. म्हणजेच ब्राह्मण व्यक्ती असणार नाही. या लॉजिकनं मी विष्णू शास्त्री पंडितला काढला, विष्णू शास्त्री पंडितला काढला. रमाबाई रानडेंचं काम कुणासाठी हो? स्त्रियांसाठी. काम कोणासाठी? स्त्रियांसाठी. जर रमाबाई रानडेंचं काम स्त्रियांसाठी असेल, स्त्रियांच्या उद्धारासाठी असेल, स्त्रियांच्या शिक्षणासाठी असेल, तर 100% ही देवीदासी प्रथेसाठी त्यांनी काम केलेलं नाही. रमाबाई रानडे तुम्ही वाचून जाणं अपेक्षित होतं. ओके. आता महर्षी कर्वेंचं काम कोणासाठी? स्त्री शिक्षणाचा उद्धार करता असं त्यांना म्हणतात. कोणाचा? स्त्री शिक्षणाचा उद्धार करता. 100% महर्षी कर्वे गेले. राहिली एकच व्यक्ती, कोण? वीरा शिंदे. हे ऑप्शन छापलेलं नाही. वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे असा ऑप्शन नंबर 3 होता. आणि तुम्हाला मी एक गोष्ट वारंवार सांगितली, तुम्ही माझा कुठला पण व्हिडिओ काढून बघा, 21चे पेपर सांगितले त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की जर व्यक्तीवरती एखाद्या क्वेश्चन विचारला जात असेल, एखाद्या व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन विचारला जात असेल तर शक्यतो ऑप्शन नंबर 3ला त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. ऑप्शन नंबर 3लाच वीरा शिंदे दिलं होतं. म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध त्या ठिकाणी काय केलं होतं? लढा दिला होता. मग आपल्या इथं जेजुरी आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा. ह्या जेजुरी येथे जी काय मुरळी प्रथा होती, अजून पण बघा आपल्याकडे जागरण गोंधळात त्या मुरळ्या नसतात, ही जी काय मुरळी प्रथा आहे, ह्या मुरळी प्रथेविरुद्ध देखील आवाज उठवण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील पुण्याजवळ असणार आहे. त्या काळी अत्यंतिक गरीब परिस्थिती असताना, लय नाजूक परिस्थिती होती, पण त्या काळात हा व्यक्ती अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतलेलं आहे ह्या माणसाने, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. म्हणजे अतिशय इन्स्पिरेशनल. आणि तुम्हाला आपल्या गावात लायब्ररी, तुमच्या मोबाईलला 300 400 रुपयाचा रिचार्ज आहेत. आमच्यासारखे कितीतरी ढिगाणी मास्तर त्या ठिकाणी यूट्यूबला पडून आहेत आणि आपल्याला शिकायचं नाही. आपल्याला नुसतं फिरलं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे असं नाही. कष्ट केल्याशिवाय कोणाला चांगलं भेटू शकणार नाही. जास्तीत जास्त कष्ट करा, 100% रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. मग विष्णू शास्त्री पंडित असतील, महर्षी कर्वे असेल, ह्या बाकीच्या समाजसुधारकांबद्दल तुम्ही त्या ठिकाणी वाचणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर वाचलं तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. 33 नंबरचा क्वेश्चन. वेळेअभावी मी काय सगळं एवढं डिटेल सांगू शकत नाही. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता टिंबटिंब एवढी असते. प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता कुठल्या? ध्वनी आणि लाईट या चॅप्टरवरती हा क्वेश्चन चाललेला आहे. बघा भारतामध्ये म्हणजे एक ठराविक चॅप्टर आहेत, हे 3 चॅप्टर तुम्ही सायन्स मधले करायचे. एक म्हणजे प्रकाश, ज्याला लाईट असं म्हणतो, करून टाकायचा. 2 ध्वनी, करून टाकायचा. 3 नंबर विद्युतधारा सगळे आता 10वी स्टेट बोर्ड मधले विद्युतधारा. 4 प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण. प्राण्यांचे प्लस वनस्पती वर्गीकरण. बेसिक करायचं. बेसिक केलं ना 100% तुम्हाला ह्या 4 ते 5 टॉपिकवरती क्वेश्चन असणार, म्हणजे असणारच आहे. ओके. मग आता काय विचारलं होतं? प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती असते? तुम्ही बारकाईने वाचत जा. आपली डीपी असते का नाही, डीपी त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा, 50 हर्ट्ज. बघा असं लिहिलं असतं बघा. हे स्क्रीनशॉट काढून घ्या, हे टॉपिक लिहून घ्या, आपल्याला मार्क्स पडले पाहिजे. किती लिहिलेलं असतं? 50 हर्ट्ज. आणि व्होल्टेज लिहिलं असतं 440 व्होल्ट. ओके. त्या पद्धतीने ते गाणं पण आहे ना आपलं, 440 करंट माझा, ती व्होल्टेज असते, ती करंट नाही ऍक्च्युली, व्ही असतं 440 व्होल्ट. मग त्यांनी काय विचारले? हे तर बघा 440 ऑप्शन पण दिलेलं आहे, पण हे हर्ट्ज नाही, हे व्होल्ट आहे. व्होल्ट
बरेचशा जणांनी 440 पण ऑप्शन गोल केला असेल, ऑप्शन गेला 440. 50 हर्ट्ज त्याच्यावरती लिहिलं असतं, 50 हर्ट्ज आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, मग ह्याचं उत्तर होतं 50 हर्ट्ज. सोपा प्रश्न होता बरं का, कारण ऑलरेडी रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा, ऑलरेडी त्या ठिकाणी रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 34 नंबरचा क्वेश्चन. 34 नंबर. काँग्रेसने 1948 भाषावार प्रांतरचनेसाठी JVP समिती नेमली होती, खालीलपैकी कोण याचे सदस्य नव्हते. ज्यावेळेस नव्हतं असं विचारलं असतं नाही की बाबा खालीलपैकी कुठला ऑप्शन नाही, असा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे का ना, तर शक्यतो आतापर्यंतचा माझं ऑब्झर्वेशन असे, पहिलं 3 ओके ओके देतात आणि लास्टचा ऑप्शन काहीतरी फसवला असतो. त्यावेळी जर आलं नाही आणि निगेटिव्ह नव्हते, नाही, ह्याच्यापैकी कोण सदस्य नाहीत, हे काय नाही असं जर विचारलं, लास्टच्या ऑप्शनला घेऊन जायचं. हे लॉजिक लिहून ठेवायचं, लास्टच्या ऑप्शनला घेऊन जायचं. आता बघा, JVP कमिटीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलाय. तुम्ही 11वी स्टेट बोर्डचं पुस्तक केलं, 100% उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटलं असतं. आता त्याच्या नावातच आहे ना, भाषावार प्रांतरचनेसाठी थोडक्यात थोडे एक्सप्लेनेशन सांगतो. भाषावार प्रांतरचना जी काय झाली, ह्याच्यासाठी 3 कमिट्या आल्या. कुठल्या? 3 कमिट्या आल्या. पहिली जी काय आली, ही दार कमिशन आली. कुठली आली? न्यायमूर्ती दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी पहिली कमिटी आली. दुसरी आली JVP कमिटी आली. कुठली आली? JVP कमिटी आली. आणि तिसरी आली, ती आली राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला पाक कमिशन असं म्हणतात, PAK, सगळ्यात IMP कमिटी आहे बरं का, ज्याला पाक कमिटी असे म्हणतात. ह्या दार कमिशन मध्ये न्यायमूर्ती दार हेच अध्यक्ष होते. त्यांनी सांगितलं, ह्या दोघांनी असं सांगितलं की भाषावार प्रांतरचना करू नका. भाषावार प्रांतरचना नाही, भाषावार प्रांतरचना नाही, ह्या दोघांनी सांगितलं. कुठल्या? दार कमिटीने आणि JVP कमिटीनं. JVP मध्ये बघितलं असतं, इथं काय जे फॉर जवाहरलाल नेहरू. बघा, जवाहरलाल नेहरू. व्ही म्हणजे काय? वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल. आणि P फॉर पट्टभी सीतारामय्या. पट्टभी सीतारामय्या. ऑप्शनकडे या. JVP. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, ही तो ऑप्शन होता बघा, जवाहरलाल नेहरू म्हणजे हे आहेत. व्ही म्हणजे काय? व्ही वरून वल्लभभाई पटेल, P वरून काय? पट्टभी सीतारामय्या. झालं. म्हणजे SM जोशी ह्याच्यामध्ये नव्हतं. ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि तुम्हाला मी काय सांगितलं, नव्हते असं जर विचारलं तर लास्ट ऑप्शनला त्या ठिकाणी घेऊन जायचं. मग आता मागे या, हे पाक कमिशन वरती त्या ठिकाणी आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं. मग आता ह्या पाक कमिशनलाच राज्य पुनर्रचना आयोग असं पण म्हणतात. काय म्हणतात? राज्य पुनर्रचना आयोग. ह्यात पाक म्हणजे होता पन्नीकर. ऑलरेडी पोलीस भरतीला हिथं PYQ विचारलेला आहे. PAK म्हणजे पन्नीकर. मधला होता अली, फाजल अली ज्याला म्हणतात, ह्याला आहे ना फाजल अली कमिशन असं पण म्हणतात. कोण म्हणतात? फाजल अली कमिशन. ओके. A म्हणजे अली आणि K म्हणजे हृदयनाथ कुंजरू. हृदयनाथ कुंजरू. वेळ कमी, त्यामुळे मला फास्ट लिहावं लागते. तुम्ही मी सांगत असताना थोडं नंतर लिहून घ्या. P म्हणजे पन्नीकर, A म्हणजे फाजल अली आणि K म्हणजे कुंजरू. K फॉर कुंजरू, ज्याला पाक कमिशन असं पण म्हणतात. ह्याच्यामध्ये आयोगाने क्वेश्चन असे विचारलेत किंवा पोलीस भरतीला, खालीलपैकी कोण पाक कमिशनचे किंवा राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य नव्हते? मग हे देतात, पन्नीकर, अली, कुंजरून एक नाव कुठलं तरी उचलणार देणार, तो माणूस तिथं नव्हता. अजून दुसरा क्वेश्चन होतो की ह्याच्यातला अध्यक्ष कोण आहे? तर ह्या पाक मधलं लेटर काय? A आहे. A म्हणजे काय आहे? अली, ज्याला फाजल अली असं म्हणतात. फाजल अली जे काय होते, का फजल अली असं काहीतरी नाव आहे, तर ते फजल अली जे काय होते हे त्याचे काय होते? अध्यक्ष होते. आणि हृदयनाथ कुंजरू हे त्याचे सदस्य. पन्नीकर आणि कुंजरू हे सदस्य होते. झालं. ह्यांनी काय सांगितलं, ह्या लास्ट जे काय होतं त्यांनी सांगितलं की तुम्ही भाषावार प्रांतरचना करा. भाषावार प्रांतरचना, त्याला काय दिलं? यस म्हटले. भाषावार प्रांतरचना तुम्ही करू शकता. परंतु त्यांनी एक अट घातली. परंतु अट काय घातली? एक भाषा एक राज्य असं जमणार नाही.
असं जमणार नाही. म्हणजे आपण महाराष्ट्रातच राहतोय तर फक्त मराठीच लोक महाराष्ट्रात असतील असं जमणार नाही. कर्नाटकमध्ये फक्त कर्नाटकी बोलणारीच, खाली तामिळनाडू तेलुगूमध्ये तेलुगू बोलणार असं जमणार नाही. गुजरातमध्ये फक्त गुजराती बोलणार असं एक भाषा एक राज्य जमणार नाही. आणि ह्या भाषावार प्रांतरचनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की जर यदा कदाचित आपण भाषावार प्रांतरचना केली तर भारताचे त्या ठिकाणी जास्त तुकडे होऊ शकतात. पुढं येणाऱ्या ज्या मुंबईच्या पेपरला 100% हिथं जर क्वेश्चन विचारायचा झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा पुढचा क्वेश्चन आला का नाही प्रकाशवरती, काय विचारलाय 35 नंबरचा क्वेश्चन. पुढील काय क्वेश्चन होता, हा मृगजळ जे दिसतं, मृगजळ जे काय दिसतं हे मृगजळ पुढीलपैकी कशाचा परिणाम आहे असा क्वेश्चन विचारला होता. म्हणजे ह्याच्या पुढं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगायचंय. जसं इथं मृगजळावरती विचारलंय तसं जो काय आपला रेनबो दिसतो इंद्रधनुष्य, तर त्या इंद्रधनुष्य हा खालीलपैकी कशाचा परिणाम आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली बघून सांगायचं. शोधून सांगायला येत नसेल त्यांनी शोधायचं गुगलला जाऊन. मृगजळ इयत्ता 10वी वरती प्रश्न आहे. कुठल्या टॉपिक मधला आहे, प्रकाश या टॉपिक मधला आहे. आला का नाही दुसरा प्रश्न, प्रकाश या टॉपिक वरचा आहे. मृगजळ पुढीलपैकी कशाचा परिणाम आहे, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, आंशिक आंतरिक परावर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन. आता मला तुम्हीच सांगा, मी काहीच बोलत नाही. जर ऑप्शन नंबर 3 काय म्हणते, आंशिक आंतरिक परावर्तन, हे तर म्हणते पूर्ण आंतरिक परावर्तन, म्हणजे 100% एक्झामिनरला ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 मध्येच उत्तर ठेवायचंय. ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर 2 गेला. सेम नाव दिसतात ना, सिमिलॅरिटी ठेवले. आंशिक आंतरिक परावर्तन की पूर्ण आंतरिक परावर्तन, आंशिक होईल का हो, आंशिक होईल का, याचाच अर्थ ऑप्शन नंबर 4 पूर्ण आंतरिक परावर्तन हे मृगजळाचं काय आहे वैशिष्ट्य आहे. मृगजळ सगळ्यांना माहिती आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं पाणी असं दिसतं, झळ्यामध्ये पाणी असल्यासारखं दिसतं. आणि मग काय होतं, हरिण जे ते हरिण त्याला वाटतं तिथं पाणी आहे, त्याच्यामुळे ते त्या मागं पळत जातं. जसं ते पळतं तसं ते पुढं जातं. कशामुळे होतं की हवा जी काही तापलेली असते त्याच्यामुळे ती तशा पद्धतीचा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं. कशाचं, प्रकाशाचं, आणि त्याच्यामुळे ते मृगजळ त्या ठिकाणी दिसत असतं. सगळ्यांना माहिती आहे, बेसिक क्वेश्चन आहे. 36 नंबरचा क्वेश्चन जर महाराष्ट्रातल्या पोराचा चुकत असेल तर त्यांनी पोलीस भरतीच करू नये. काय विचारलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय अष्टप्रधान मंडळ होतं ह्यातील खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सगळ्यांना माहिती आहे, प्रधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळ पोलीस भरतीला वारंवार विचारलंय. तोंडपाठ असलं पाहिजे आपलं, तोंडपाठ, आटीच्या आटी नावं पाठ करून ठेवा. वेळ कमी, मी इथं सांगू शकत नाही. प्रधान कोण होते, मोरोत्रंबक पिंगळे. बर, हंबीरराव मोहिते, सगळ्यांना माहिती आहे, हंबीरराव पिक्चर आलाय. सरसेनापती होते हंबीरराव मोहिते. अण्णाजी दत्तू सचिव होते, 100% बरोबर आहे. आणि तुम्हाला मी काय सांगितलंय, जर चुकीचा विचारला असेल तर लास्टला ऑप्शन द्या. ज्याला येत नसतं ना लास्टचा ऑप्शनला हिट करा. कधी, मगाशी पण एक मी क्वेश्चन सांगितला, खालीलपैकी कुठले चुकीचं आहे, JVP कमिटीमध्ये विचारलं होतं, खालीलपैकी कोण त्याच्यातलं चुकीचं आहे. मग JVP मध्ये बघा 3 ऑप्शन सलग फ्रेम केले, 4था रॉंग ठेवला. म्हणजे जर चुकीचं विचारलं तर शक्यतो लास्टला ऑप्शन ठेवला जातो. आता ह्या ठिकाणी बघा, हे पाठ असायला पाहिजे, 100% सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता हा. जो काय निराजी रावजी हे काय त्या ठिकाणी सुमंत नव्हते. ओके, तुम्ही सुमंत कोण होते आणि हे निराजी रावजी कोण होते हे खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढं, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारामधील बदल कोणत्या रेखावृत्तावरती होतात. ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं का नाही की 0 डिग्रीवरती ग्रीनिच रेखावृत्त आहे. त्या ग्रीनिचनुसार काय ठरत असते, तारीख आणि वार त्या ठिकाणी ठरत असते. मग हे काय तारीख आणि वारातला बदल आहे. दिवस बदलला बघा, तास बदलले की पुढे वार बदलणार ना. म्हणजे ह्या जे काय ग्रीनिच या शहरामधून जे काय 0 रेखावृत्त गेले, रेखावृत्त ग्रीनिच शहरामधून गेलेल्या 0° रेखावृत्तानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वार काय होत असतात, त्या ठिकाणी बदलत असतात. 0 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या कॅटेगरीतला भूगोलाचा प्रश्न होता, 100% यायला पाहिजे होता. आता हा जो काय पुढचा 38 नंबरचा क्वेश्चन आहे हा थोडासा टफ क्वेश्चन होता. म्हणजे एवढं ज्यांनी अभ्यास केला असेल त्याच्यासाठी सोपा होता, म्हणजे फार बाहेरचा आहे अशातला प्रकार नाही. वनस्पतीतील फुलातील टिंबटिंब घटक दलांना पाकळ्या असं म्हणतात. म्हणजे पाकळ्या कोणाला म्हणतात असा क्वेश्चन होता. पुमंग मधील पुंकेशर, जायांग, पुमंग मधील म्हणजे पुमंग, जायांग, निदलपुंज आणि दलपुंज. आता मला सांगा बरं, सेम ऑप्शन कुठे ठेवले,
सेम सेम ऑप्शनवरून 50% तुम्ही उडवू शकता. इथं म्हणते निदलपुंज आणि इथं म्हणते दलपुंज. 100% उत्तर ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये ठेवलेलं आहे. बघा 100% ऑप्शन बघायला शिका. ऑप्शन बघायला शिकले की 100% उत्तर त्या ठिकाणी भेटायला लागतात. निदलपुंज आणि दलपुंज ह्याच्यामध्ये उत्तर ठेवलेले. मग ह्याच्यामधला फरक काय बघा, ह्याच्यामधला फरक काय. तर आता माझं काही एवढं चांगलं नाही बरं का चित्रकला, पण तुमच्यासाठी काढतो मी. असं फुल असते, फुलाच्या खालचा आणि हा देठाचा पार्ट असतो. देठाच्या वरती सपोज आता कसलं फुल काढायचा अवघडच विषय. हां, देठाच्या वरती ह्या अशा फुलाच्या पाकळ्या आहेत. सपोज हे असं फुल आहे, हे असं फुल आहे. त्याच्यावर काय असतं की एक देठ आलेला असतो. देठ असा देठ आलेला असतो, देठ. आणि ह्या देठावरती असा एक पिवळा भाग असतो. असे देठ आलेले असतात, असे पिवळा भाग असतो ह्याच्यावरती. झाले, फुल तयार झालं. फुल तयार झालं. आता लक्षात घ्या, उद्याचा प्रश्न विचारला तर जर चुकला तर मग बघा, निदलपुंज कोणाला म्हणायचं माहिती का. फुल जर बघितलं, जास्वंदीचं फुल डोळ्यासमोर आणा. जास्वंदीचं फुल डोळ्यासमोर आणल्यानंतर खालचा जो काही जास्वंदीचं फुल ज्याला चिकटलंय त्याचा बरोबर देठ असा हिरवा असतो. ते हिरव्या पोर्शनमध्ये त्या पाकळ्या असतात, बरोबर. गुलाबाचं फुल आठव, हिरवी पानं असतात आणि नंतर हिरवा देठ असतो. तर ह्याला म्हणतात निदलपुंज. काय म्हणतात, निदलपुंज. म्हणजे पाकळ्या म्हणजे निदलपुंज होईल का, होणार नाही. ऑप्शन गेला, ऑप्शन गेला. मग आलं की उत्तर दलपुंज उत्तर झालं. म्हणजे पाकळ्या म्हणजेच काय असणार आहे, दलपुंज असणार आहे. मग दलपुंज म्हणजे काय असतंय, तर ह्या ज्या काय पाकळ्या असतात, म्हणजे गुलाबाचं फुल गुलाबी असतं, कमळाचं फुल अजून कसलं वेगळं लाल असतंय, काय असतंय असं गुलाबी असतंय. त्याच्यानंतर जास्वंदीचं लाल असतंय, मोगऱ्याचं पांढरं असतंय. हे कोणामुळे, ह्या दलपुंजाचा पार्ट आहे. कोणाचा, दलपुंजाचा पार्ट आहे. कोणाचा, दलपुंजाचा पार्ट आहे. दलपुंज म्हणजे त्याच्या पाकळ्या असतात. काय असतात, पाकळ्या असतात. मग अजून एक क्वेश्चन ह्या निदलपुंजावरती येऊ शकतो की प्रकाश संश्लेषण, ज्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात, ह्या फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण पण, प्रकाश संश्लेषण, प्रकाश संश्लेषण ज्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात, ते फोटोसिंथेसिस पण कुठं होतं, ह्या निदलपुंजामध्ये होतं. ॲक्च्युअल फुल म्हणजे फुलाच्या ज्या काय पाकळ्या आहेत ह्या दलपुंज असतात. आणि हे जे काय असतं हे, ह्याला म्हणतात पुमंग. काय म्हणतात, पुमंग. पुमंग किंवा पुंकेशर असं पण म्हणतात बरं का, पुंकेशर. पुंकेशर, पुंकेशर म्हणजे बघा असं जास्वंदीचं फुल आठवण वरती असं बारीक टिंबासारखं असतं. मग ही जो टिंब आहे हा खाली जायांगामध्ये हिथं स्त्री पार्टमध्ये जातो आणि मग त्या ठिकाणी त्याचं फळ तयार होत असतं. अशातल्या प्रकारे सगळेचे सगळे ऑप्शन मी तुम्हाला उद्या जर विचारला की फुलामधील मेल पार्ट कुठला, मेल म्हणजे पुरुष जातीचा पार्ट कुठला, पुरुष वरून पू लक्षात ठेवायचं. बघा पुरुष, पुरुष आणि हा पू म्हणजे पुरुष वरून हा पुंकेशर असं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. स्त्री ज्याला जायांग स्त्रियांग असं पण म्हणतात. अशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. 39 नंबरचा प्रश्न सायन्सवरती. बघा सायन्सवरती क्वेश्चन चालेल 10वीच्या स्टेट बोर्डवरती. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही, उभयलिंगी नाही. तुम्हाला मी काय म्हणलो, जिथं नाही म्हटलं की चौथ्या ऑप्शनला घेऊन जायचं. बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी आला, लिव्हर फ्लू हा उभयलिंगी नाही. पट्टकृमी, गोलकृमी, ज्याला टेपवर्म, गोलकृमी म्हणजे राऊंड वर्म, वर्म असं म्हणतात इंग्लिशमध्ये, प्लेनेरिया, अशा पद्धतीचे ऑप्शन दिले. लिव्हर फ्लू जो काय असतो, लिव्हर फ्लू हा काय असतो, उभयलिंगी नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय खालीलपैकी कोणता उभयलिंगी प्राणी नाही. खालीलपैकी राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे, तर सगळ्यांना माहिती आहे पुण्यातच व्हायरोलॉजीची पण लॅब आहे. सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस आपल्याकडे व्हायरस आलता त्यावेळेस पुण्यामध्ये ह्या ठिकाणी राष्ट्रीय पेशी संशोधन, पेशी म्हणजे सेल, राष्ट्रीय पेशी संशोधन कुठं आहे, पुणे या ठिकाणी आहे. तुम्हाला माहिती आहे उत्तर आलं नसतं तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी मारणं अपेक्षित होतं. सगळ्यांना माहिती असलेला सोपा स्वरूपाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने बरेचसे क्वेश्चन घेतलेले आहेत. अजून पण बघू किती राहिलेत. एक, 2, 3, 4, 5,
अशा पद्धतीनं राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये त्या ठिकाणी घेऊ, म्हणजे त्या ठिकाणी जे केचा पोर्शन तुमचा संपून जाईल. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जे के कसं सोडवलं पाहिजे, अभ्यास काय असला पाहिजे ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.